परंतु हे कसं ठरतं की आपण कुठल्या देवा किंवा काय होतं की प्रत्येकाला तुम्ही जसं मगाशी सांगितलं त्याच्यावरून माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की प्रत्येक असुराला मारण्यासाठी एका देवतेची किंवा देवताची निर्मिती झाली मीन्स आले आणि त्यांनी त्यांचा तो कार्यभाग पूर्ण केला आणि ते स्वगृही स्वस्थानी गेले. सो आपण प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. जसं आपण थोडंसं हे दोन्ही गोष्टी कोरिलेट केल्या तर प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला वेगळ्या देवतेची गरज आहे असं माझी समज आहे. ही खरी आहे की खोटी तुम्ही सांगा. मग आपण कसं ठरवायचं की मी कुठल्या देवतेची पूजा करू? सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक म्हणजे टेम्पल आर्किटेक्चरवरती मी रिसर्च वर्कची बुक लिहित आहे, प्लस मी ह्या गोष्टीवरती पर्सनली काम करत आहे. आसुर प्रवृत्ती जाणून घेणं. तारकासूर जे आहे ते आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये असतो. तो आपल्याला लेझी बनवतो, लेथार्जिक बनवतो. तर त्याला मारायला कार्तिकेयाचा जन्म होतो. तो कार्तिकेय फायरी आहे. येस, सेनापती, स्कंदमाता, सेनापती. बघा ऍक्च्युअल मध्ये बघा तुम्ही जे बोललात किती बरोबर आहे. त्यांची जे तत्व आहेत ना ते तत्व आपल्याला कळणं इम्पॉर्टंट आहे. मग तो सेनापती तत्पर असतो नेहमी, तर तो लेझीनेसला तुरंत हरवून टाकतो. तो भंडासूर जो आहे तो इल्युजन आहे. काही लोक इल्युजनमध्ये पडतात, अरे असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, ते झालं तर. मग ती देवी येते आणि ती देवी येऊन त्यांना ते इल्युजनला काढून टाकते. आता देवतांचे तत्व पण इम्पॉर्टंट आहेत. जसं ललिता महात्रिपुरा सुंदरी जी शक्ती आहे, तुम्ही जर का बघाल तर तिच्या हातामध्ये धनुष आहे, तिच्या हातामध्ये, आणि एका हातामध्ये बाण आहेत. बाण फुलांचे आहेत, धनुष उसाचा आहे. देवी उसाच्या धनुषनी भंडासुराला मारते. समजण्याचा अर्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढं स्वीटली बोलता, तुम्ही हे ऐकलं पण असेल की तोंडात साखर ठेवली पाहिजे आणि डोक्यावरती बर्फ ठेवला पाहिजे जेव्हा तुम्ही बिझनेस पण करताय किंवा काम पण करताय डे टू डे लाईफमध्ये. त्याच्याने तुमच्या गोष्टी जास्त इझिली होऊन जातील. भंडासूर तुम्हाला काम नाही करून देईल, तो डिस्ट्रॅक्ट करेल. तो तुम्हाला राग मनामध्ये जनरेट करेल किंवा तो तुम्हाला द्वेष जनरेट करेल. तुम्ही बघा ना, ज्यांना डिप्रेशन असतात ते ना एका वेगळ्याच दृष्टिकोनाने लोकांना बघतात आणि वागतात. सगळेच शत्रू वाटतात त्यांना. एक्झॅक्टली. आणि त्या लेवलला देवी काय करते, तिकडे येते, ती धनुष घेते जो उसाचा आहे, ज्यामुळे ती स्वीटनेस तयार करते त्या व्यक्तीमध्ये, गोडवा, की तो सिच्युएशनली लोकांना त्रास नाही देईल आणि स्वतःला पण ठीक करायला लागेल. आणि तिचे जे मागचे 2 हात आहेत ना, एकामध्ये पाश आहे आणि एकमध्ये अंकुश आहे. पाश डिप्रेशनमध्ये असलेला व्यक्ती त्या टाइम टेबल नाही फॉलो करत, कधीही उठतो, कधीही झोपतो, कधीही काही काम करतो. त्याचा भैसा नेहमी असा फिरतच असतो, तो रेडा जो असतो असं फिरतच असतो. देवी त्याला लगाम लावते, अंकुश आणते, त्याला पाश लावते, प्रॉपर त्याला याच्या बांधनात आणते आणि टाइम टेबल सेट करवते, त्याला डिसिप्लिनमध्ये आणते. आणि सोबतच जो अंकुश असतो तो हत्तीला चुभवण्यासाठी असतो, आपल्या विचारांचा हत्ती, इमॅजिनेशनचा हत्ती. डिप्रेशनवाला व्यक्ती किती इमॅजिन करत असतो, त्याला चुभवून त्याला ती डायरेक्शन देत असते, डिसिप्लिन करत असते. सो देवतांचे जे हे ॲट्रिब्यूट्स आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे. जेव्हा आपल्याला ते ॲट्रिब्यूट्स जरी कळतात, तुम्ही मंत्र नका करू, तुम्ही नुसतं ॲट्रिब्यूट, तुम्ही फक्त तिला बघा ना, तुम्ही फक्त तिला बघा आणि तिला बघूनच तुम्हाला कळेल की ती काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे थोडक्यात डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने श्रीविद्येची उपासना केली पाहिजे. डेफिनेटली. किंवा मी असं सांगेल, एखाद्या देवीच्या मंदिरात जा, देवी तर श्री सगळीकडे आहे, सहज त्या मंदिरात जा. त्या मंदिरात गेल्या मात्रांनी ती जी आसुरी प्रवृत्ती कुठे बॉडीमध्ये आहे तर ती लूजन व्हायला तयार होते. एका दिवसात काही फरक नाही होत. तिचे तार तुम्हाला तोडण्याची गरज आहे, त्या ग्रंथी तुम्हाला तोडण्याची गरज आहे. ती अशी स्टिक झाली, च्युइंगम सारखी चिकटलेली असते तुमच्या तारेंमध्ये, ती आसुरी प्रवृत्ती जी असते, आणि ती तिकडे डिस्टर्ब करत असते प्राणिक फ्लोला, आणि ते प्राणिक फ्लोला लूजन अप करून ठीक करण्याची गरज असते. जसंच तुम्ही तिकडे जाता तर बाय डिफॉल्ट देवी ते हळूहळू काढून टाकते. तर तुम्ही म्हणून लोक बोलतात 21 दिवस या मंदिरात जा, 15 दिवस या मंदिरात जा. त्याच्याने होतं काय, तिचे सगळं निघून जातं. मग एकदा क्लॅरिटी आली की मग तुम्ही व्यवस्थित होता. तुम्हाला बसून मेडिटेशन करायचीच गरज असं नाही. आणि जनरली मी एक गोष्ट सजेस्ट करतो, जेव्हा तुम्ही एखादी प्रॉब्लेम फेस करताय तेव्हा तुम्ही बसून मेडिटेशन नका करू, तुम्ही धावा घ्या एखाद्या टेम्पलमध्ये. कारण का तुम्ही जेव्हा बसून मेडिटेशन करणार ना, ही जी प्रवृत्ती असते नेगेटिव्ह आसुरी प्रवृत्ती, ती नेहमी तुम्हाला एकटं पाडेल. बरं, तिचं कामच असतं एकटं पाडणं. ती डिप्रेशनमध्ये पण एकटं पाडेल, ती विचारांमध्ये पण एकटं पाडेल. अशा वेळेला तुम्हाला एका स्ट्रॉंग प्लेसची गरज आहे. मंदिरमध्ये जसंच तुम्ही जाता ती स्ट्रॉंग एनर्जी क्रिएट होते. खास करून शक्तीचं मंदिर.
येस. आता शक्ती तत्व जो आहे तो आपण समजूया 2 मिनिटासाठी फक्त इकडे. असं इम्पॉर्टंट नाही की शक्ती मंदिरात जाण्याची गरज आहे. डिफरंट मंदिरात तुम्ही जाऊ शकतात, कारण श्री ह्या मोमेंट ऑफ टाइमला श्रीची कृपा सगळ्या मंदिरांमध्ये आहे म्हणून. आता शक्ती तत्व जो आहे, शक्ती, जुनून, चिकाटी, स्पार्क, शिवत्व हवं, शिव हवा आहे. तो शिव वरती बसलेला आहे, तो योगेश्वर वरती बसलेला आहे. कोणतेही तुम्ही जर का काम करताय आणि त्याचा जो सगळ्यात वरचा स्टेट आहे तो शिव आहे, आणि तुमच्या आतली ती जी चिकाटी आहे की मला तिकडे पोहोचायचं आहे, ती शक्ती आहे. तुम्ही शक्ती मंदिरात तो थॉट घेऊन जा की मला जो माझं काम आहे ते जुनूननी, जज्बेनी व्यवस्थित करायचं आहे. देवी तुम्हाला ते प्रदान करते. ओके. शिवाकडे घेऊन जाते. हां, आणि तो शिव काय आहे? तो शिव तुमच्या लाईफमधला गोल आहे, आणि तो एक वरच्या लेवलला बसला म्हणून तो कैलासावरती आहे, पीसफुली बसलेला आहे, सुकूनमध्ये आहे. ती त्याची स्टेट आहे. खूप छान.